सकाळचे 8 वाजले आहेत आणि आता आंघोळ वगैरे करून दर्शनासाठी आलेलो आहेत. एकदम सुंदर आणि छान असं इथलं वातावरण आहे. थंडी बिलकुल नाही आहे. सगळं दमट हवामान आहे. थंडी बिलकुल लागत नाही. एकदम छान वाटतं. हे सगळे आमचे मित्रमंडळ इकडे बसलेत. सगळे वैतागून गेलेले आहेत. पण हे सगळे वैतागून गेलेले आहेत. आम्ही 2 दिवस नुसतं प्रवासच करतोय. त्या कुठल्या एका मोठ्या डोंगरावर नेहून तिकडे डोंगरावर नेऊन ठेवलं आम्हाला मोहितीने. तिकडे काय फिरायला नव्हतं काय नव्हतं. गावासमोर वैतागून गेलोय. त्या 250 किलोमीटरचा प्रवास त्या ड्रायव्हरनं 12 तास लावलोय. त्यामुळे आमचं सगळे पार मानपाट सगळं अंग दुखत आहे. आकडा कुठं चालू आहे? काय होते काय कळा नाही गेलंय. आकडा चालू नाही सर. इकडे आकडे बंद आहे. अरे बंद आहे. इकडे आमचे लीडर आहेत. त्यांचे नियोजन म्हणजे एकदम सुंदर आणि सुरेख असतं. एकदम नियोजनबद्ध. पण त्या डोंगरावर नेऊन ठेवलं तिकडं काय नाही ना काय नाही. नुसतं वैतागून हा पण तिथं आम्हाला एक चहाचे मळी एक जरा विशेष पैकी म्हणजे विशेष बघण्यासाठी भेटलं. ते बरं वाटलं, जरा आनंद वाटला. पण तिथलं टेम्परेचर फार 10 अंश सेल्सिअस पर्यंत आलं. फार थंडी वाजली. तिथला चहा फार भयानक आहे. हे चौरे महाराज आहेत. सारखे वळ करतात. त्यांना काय खालाही येत नाही पळायला येत नाही. आम्हाला बळ त्याला ढकली न्यावं लागतंय मागून टिकू लावून. हे कोण बोल रहा है बाबा? हे तुम्हाला गावाला दिजा बोल रहा है क्या? बोल हे आमचे चौधरी साहेब आहेत. म्हणजे आमचे सिनियर आहेत. पण एकदम सिन्सिअर व्यक्ती आहेत. मग आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. तुम्ही असं प्रत्येक गोष्टी आमच्या बरोबर येत चला. सेकंड द्या जरा. थँक्यू. हा इकडे पण हे आमचे प्रशांत पाटील आहेत. हे खास आमच्यासाठी प्रत्येक वर्षात एक वेळेस इकडे फिरण्यासाठी आम्हाला त्यांचं फार मन आणि कौतुक वाटतं की बाबा ते वेळात वेळ काढून तिकडे गाई मशीद बांधून इकडे येतात. तिकडे दारा कोण काढते त्याचा तपास नाही. तिकडे कामं कोण करते तपास नाही. पण एकदम चांगली व्यक्ती. हा मस्त. मला ह्यांच्याबद्दल फार आदर वाटतो आणि प्रेम पण वाटते. आता इकडे कोण? हा एक आमचा हा टकला माणूस आहे भैया. हा UP-चा आहे. हा UP कुठं महाराष्ट्र कुठं हा फिरतो कुठं हे कुणाला तपास नाही.